मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला खारगे समितीने पुन्हा नोटीस बजावली आहे। शीतल तेजवानी आता सोमवारी खारगे समिती समोर उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चा आंदोलन करणार। काँग्रेसच्या आंदोलनानंतर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। मंत्री लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा निषेध नोंदवणार। काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा। सकल हिंदू समाजाची मागणी। सकल हिंदू समाज असलम शेख यांच्या विरुद्ध आंदोलन करणार। बांगलादेशी आणि रोहिंग्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून आक्रमक। सलील देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंचा आज नागपूर दौरा। मात्र सलील देशमुख मुंबईत असल्याने सुळेंची भेट होणार नाही। काही दिवसांपूर्वी सलील देशमुख यांची पवारांच्या एनसीपीला सोडचिठ्ठी। सुळे नागपुरात पक्षातील नेते पदाधिकाऱ्यांची भेट घेणार। धाराशिवमध्ये एसटी बसची वाट पाहणाऱ्या विद्यार्थिनींनी मंत्री प्रताप सरनाईकांसमोरच वाचला तक्रारीचा पाढा। बस वेळेत नसल्याची विद्यार्थिनींची तक्रार। विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर सरनाईकांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना खडसावलं। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्या। काही महिन्यांपूर्वीच अनंत गर्जेंचं झालं होतं लग्न। आत्महत्या नसून तिची हत्या केल्याचा कुटुंबाचा आरोप। मुलीचं कुटुंब वरळी पोलीस ठाण्यात दाखल। पुढील चौकशी सुरू। घटना घडली तेव्हा घरी नव्हतो। दरवाजा आतून बंद होता। गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती। पत्नीच्या आत्महत्येवरून पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांचं स्पष्टीकरण। अर्णव खैरेचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला। मानसिक तणावातून अर्णवची आत्महत्या। हिंदी मराठीच्या मुद्द्यावरून लोकलमध्ये झालेल्या मारहाणीनंतर अर्णवनं आत्महत्या केल्याचा त्याच्या वडिलांचा आरोप। नागपुरात थकीत बिल न मिळाल्यामुळे कंत्राटदार संघटनांनी पुकारलेलं काम बंद आंदोलन मागे। प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। हिवाळी अधिवेशनावरील संकट टळलं। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 800 एकर जागेवर पर्यावरणीय पुनरुज्जीवन केलं जाणार। नैसर्गिक भूभाग, वन्यजीव आणि जैवविविधतेचं पर्यावरणीय पुनरुज्जीवन केलं जाणार।